नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग अपडेट। मित्रांनो, आजचा भाग हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, कारण आजच्या भागामध्ये सारंग हा सावलीची सगळ्यांच्या समोर बाजू तर घेणार आहेच, पण त्या अगोदर सारंग आणि सावली हे दोघं मिळून गुढीसुद्धा उभारणार आहेत। त्यामुळे आजचा व्हिडिओ हा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्याचबरोबर आता सावलीने जगन्नाथकडून पैसे घेतले असं अस्मी सगळ्या घरातल्यांसमोर प्रूफ करण्याचा प्रयत्न करते, पण आता सारंग सावलीची बाजू घेतो आणि हे सगळं खोटं आहे हे सिद्ध करतो। त्यानंतर आता तिलोत्तमा जशी सावलीला शिक्षा देण्यासाठी, न्याय करण्यासाठी पुढे प्रत्येक वेळेस येत असते, तशीच आता अस्मीला सुद्धा शिक्षा करण्यासाठी पुढे येईल का? तुम्हाला काय वाटतं हे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगाच, पण त्याबरोबर आपला एपिसोड नक्की पहा, कारण आजच्याच एपिसोडमध्ये हे सगळं घडणार आहे। पण मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक आठवणीने करत चला, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत जा। तुमचा एक लाईक हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि मोलाचा असतो, कारण त्यामुळेच आम्हाला पुढे काम करण्यासाठी आणखीन जास्त ऊर्जा मिळत असते। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करताना बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हालाही पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन पटापट मिळत राहील आणि सर्व व्हिडिओंचा आनंद घेता येईल। त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जा, जेणेकरून तुमच्याबरोबरच तुमच्या मित्रपरिवारांना तसेच कुटुंबियांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल। आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या आजच्या लेटेस्ट आणि इंटरेस्टिंग एपिसोडला। तर मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे अप्पूला हॉस्पिटलमध्ये तर आणलेलं असतं, पण त्याच्यावरती उपचार सुरू करण्यासाठी पैसे अगोदर जमा करायला डॉक्टरांनी सांगितलेले असतात। त्यामुळे आता सावली ही जगन्नाथकडून पैसे घेऊन धावत पळत हॉस्पिटलमध्ये पैसे जमा करण्यासाठी आलेली असते। त्याबरोबर ती सिस्टरच्या हातामध्ये पैसे देते, तर तिथे सिस्टर रिसेप्शनवरती पैसे जमा करत म्हणते, पुढच्या प्रोसेसला सुरुवात करा। त्याबरोबर रिसेप्शनिस्ट लगेचच पुढच्या प्रोसेसला सुरुवात करते आणि त्यानंतर लगेचच काही मिनिटात अप्पूला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं जातं। त्यानंतर आता लगेच आई ही सावलीला म्हणत असते, साऊ बाळा, अगं एका शब्दावर आलीस तू लगेच धावत पळत। त्यावर सावली ही आईला म्हणत असते, आई अगं असं का बोलते, मला येणं भागच होतं, अप्पू भाऊ आहे माझा। त्याबरोबर आता आई ही सावलीला म्हणत असते, अगं बाळा, पण आज सण आहे, तुझ्या घरीसुद्धा गुढीपाडव्याची पूजा असेल ना। त्याचबरोबर पुढे ती म्हणत असते, आता विठ्ठलाच्या कृपेने घर तर मिळालंय, पण पुढे काय होणार हे सुद्धा त्यालाच ठाऊक बघ। त्याबरोबर आता बाबा म्हणत असतात, साऊ बाळा, अगं घरी पूजा वगैरे करायची असेल ना गुढीपाडव्याची। त्यावर सावली सांगत असते, हो बाबा, पूजेची सगळी तयारी करून झाली, आता फक्त घरी जाऊन पूजा करायची राहिली आहे। आता बहिणीचं कर्तव्य पूर्ण केलं आहे, आता बायकोचं आणि सुनेचं कर्तव्य पार पाडायला जाते। इथे काही अडचण आली किंवा तुम्हाला कसलीही गरज लागली तर ताबडतोब मला फोन करा, तुमच्या एका फोनवर मी इथे आलेली असेन। वहिनी, आई, बाबा, आता निघते मी। एवढं बोलून लगेचच सावली ही तिकडनं घरी येण्यासाठी निघालेली असते। आता बिचारी सावली ही जीवाच्या आकांताने धावत पळत यायला निघालेली असते, पण शेवटी धावत जाणाऱ्या माणसाला उशीर हा होणारच असतो। आता हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना, धावत असताना चुकून सावलीचा एका माणसाला धक्का लागतो आणि त्याच्या हातातली फाईल खाली पडते। त्याबरोबर लगेचच सावली ही बिचारी त्याला धावता धावतात सॉरी म्हणते आणि तो माणूससुद्धा सावलीला काही न बोलता त्याची फाईल उचलतो आणि लगेचच तिकडनं निघून गेलेला असतो। सावली ही आता धावत पळत हॉस्पिटलच्या बाहेर आलेली असते आणि ती घरी जायला निघालेली असते। तर दुसरीकडे आता घरामध्ये गुढीपाडव्याची गुढी उभारण्याकरिता आणि पूजेसाठी सगळी फॅमिली जमा झालेली असते, पण सावली नसल्या कारणामुळे सगळेच जण फक्त सावलीची वाट बघायला थांबलेले असतात। आता तिलोत्तमा लगेचच म्हणायला लागते की ती मुलगी अजूनही आलेली नाही आहे, आपल्याला आता तिची वाट पाहण्याची गरज नाही, आपण गुढी उभारूया। त्यावर सारंग म्हणत असतो, आई थांब, आणखीन थोडा वेळ वाट बघूया आपण, थोड्या वेळात येईलच ती। तर दुसरीकडे आता मात्र सावली ही जीवाच्या आकांताने धावत पळत चाललेली असते, पण घर लांब असल्या कारणामुळे सावलीला सुद्धा धावत जायला थोडा उशीरच होत असतो। तर आता इकडे तिलोत्तमा म्हणायला लागते की सारंग हे बघ, ती मुलगी आताही येणार नाही, कारण आत्तापर्यंत ती आलेलीच नाही आहे। जर आपण तिची
तिची फर्स्ट प्रायोरिटी असतो तर आता ती अशी गेलीच नसती, आणि गेली असती तरीसुद्धा वेळेच्या आत परत आली असती. त्यामुळे मला आता त्या मुलीसाठी आपण थांबावं असं काही वाटत नाही. आपण पूजेला सुरुवात करूया. त्यावर सारंग म्हणत असतो, आई प्लीज, सतत काय आहे तुझं, ती मुलगी. अगं तीसुद्धा कोणाची तरी मुलगी आहेच ना, कोणाची तरी बहीण आहेच ना. मग आपण, मला वाटतं तिला तिच्या नावाने हाक मारूया. मला माहीत आहे की ती आपल्या घरातली कोणीच नाही, तिचं आपल्या घराशी काही घेणं देणं नाही, काही संबंध नाही, पण ती माझी. एवढं बोलून आता मात्र सारंग हा गप्प राहिलेला असतो. तर सगळे घरातले हे सारंगकडे बघत असतात, पण सारंग मात्र पुढे ती माझी बायको आहे हे वाक्य पूर्ण करत नाही. तर आता लगेचच इकडे हे सगळं ऐकून तिलोत्तमाला मात्र सारंगचा प्रचंड राग आलेला असतो, आणि मग आता ती रागारागातच सारंगकडे बघत असते आणि त्याला सांगत असते, ती मुलगी माझी कोणीच नाही, ती मुलगी माझ्या घराचा भाग नाही, ती मुलगी माझ्या कुटुंबातली सदस्य नाही, त्या मुलीचा मला प्रचंड राग येतो, ती मला आवडत नाही. हे सगळं तुला माहीत आहे ना सारंग. मग आता तिलोत्तमाचा राग हा अगदी शिगेला पोहोचलेला असतो. तर दुसरीकडे सावली ही धावत पळत येत असताना चुकून एक गाडी तिच्या समोरून येते आणि सावलीची धडक त्या गाडीला लागते. आता लगेचच ड्रायव्हर गाडी थांबवतो. तर दुसरीकडे तिलोत्तमा ही आता प्रचंड चिडलेली असते आणि आपल्याला आता थांबण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे त्या मुलीसाठी, असंच तिचं म्हणणं असतं. आता आई एवढी चिडली आहे हे बघून सारंग लगेचच म्हणतो, ठीक आहे आई, मी गुढी उभारतो. आणि मग लगेचच आता सारंग हा गुढी उभारायला जातो. सोहम आणि बबलू हे दोघंजण त्याला गुढी बांधण्याकरिता मदत करत असतात. त्याबरोबर अस्मी येते आणि सारंगचा हात पकडते आणि एक हात त्याच्या खांद्यावर ठेवत म्हणते, सारंग मी मदत करते तुला गुढी उभारायला. त्याबरोबर आता असा अस्मीने हात ठेवल्यामुळे सारंग पटकन गुढी सोडतो आणि अस्मीकडे बघत असतो. इतक्यात गुढी पडणार, इतक्यात समोरून सावली येऊन गुढी पकडते आणि खूप मोठा अनर्थ होण्यापासून टळते. त्याबरोबर घरातले सगळेच जण सावलीकडे बघतच राहतात. मग लगेच सारंगसुद्धा गुढी पकडतो आणि मग सावली पुढे येते. सारंग आणि सावली दोघंजण एकमेकाच्या डोळ्यात बघत असतात. तर सोहम, बबलू, अमृतावहिनी, दादा ह्या सगळ्यांना आनंद झालेला असतो. पण तिलोत्तमा, त्याचबरोबर ऐश्वर्या आणि अस्मी ह्या तिघींनासुद्धा या गोष्टीचा प्रचंड राग आलेला असतो. त्यानंतर आता लगेचच सारंग हा वरती गुढी पकडतो. तर सावली ही बबलू आणि सोहमच्या साहाय्याने गुढी बांधत असते. आता हे सगळं बघून अमृतावहिनी म्हणायला लागते की देवाच्या सुद्धा मनात हेच होतं की आजची गुढी या दोघांच्याच हाताने उभारावी, म्हणूनच असं काहीतरी घडलं. बरं मी काय म्हणते आई, आता सावलीने गुढी तर उभारली आहे, मग पूजासुद्धा तिलाच करू देत का प्लीज. आता मात्र तिलोत्तमा तिला काहीच उत्तर देत नसते. त्याबरोबर बाबा हे अमृतावहिनीला मानेनेच होकार देतात आणि मग लगेचच अमृतावहिनी अस्मीला मागे करत पुढे येते आणि सावलीला आरतीचं ताट देत म्हणते, सावली तू आरती कर. त्याबरोबर आता सारंग ते ताट घेतो आणि स्वतःहूनच सावलीच्या हातामध्ये देतो आणि त्यानंतर लगेचच सारंग आणि सावली हे दोघं जोड्याने गुढीची पूजा करत असतात. तर आता अस्मीला मात्र खूप वाईट वाटत असतं या गोष्टीचं. तिचं तोंड पडलेलं असतं, तिच्या डोळ्यातून अश्रू आलेले असतात, पण तरीसुद्धा ती ते अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत असते. तर सारंग आणि सावली हे दोघं मात्र खुश असतात. तर आता दुसरीकडे वहिनीला फोन आलेला असतो की तुम्ही 10 लाख रुपये जिंकलेले आहात. त्यावर वहिनी म्हणते, काय 10 लाख जिंकले, बापरे, ऐकतं का कोणी आजूबाजूला, मी 10 लाख जिंकले, 10 लाख रुपये. बरं मग आता दादा मला सांगा की ते पैसे माझ्या खात्यात येण्यासाठी मला काय बरं करावं लागेल. त्यावर लगेच ती म्हणते, असं म्हणजे आता तुम्ही जो OTP पाठवणार तो मला परत तुम्हालाच पाठवावा लागणार आणि मग येणार होय माझ्याकडं पैसे. बरं चालेल, करते मी लगेच. हां आला OTP, पाठवू का, पाठवू तुम्हाला OTP पाठवू. नाहीच पाठवणार मी तुम्हाला OTP. ओ स्कॅमर दादा, मला माहीत आहे तुम्ही फसवताय ते मला. अहो तुम्हाला मी बी OTP पाठवणार नाही आणि कुणाला पाठवू बी देणार नाही. तुमच्यासारखी लोक आहेत ना, खरंच सरळ साध्या लोकांना फसवतात आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला OTP पाठवतो आणि तुमचं हे दुकान सुरू राहतं. पण आता आम्ही असं काहीच करणार नाही. मला माहीत आहे ना, मी तुम्हाला OTP पाठवला की माझ्या बँकेतले सगळे पैसे तुमच्याकडे येणार. ते माहीत आहे मला. आपल्या मोबाईलवरून आपण कधीच कुणाला असा आपला OTP द्यायचा नसतो ते.
अहो, आम्ही कष्ट करून कमवून सुखी राहणारी माणसं आहे. असं तुमच्यासारखं जर लूट लबाड करून पैसे कमवायचे असते ना, तर आत्तापर्यंत आम्ही किती श्रीमंत झालो असतो त्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. माझा नवरा तिकडे ऑफिसमध्ये बसून दिवसरात्र काम करतोय आणि पैसे कमवतोय आणि ते मी तुम्हाला असेच घेऊन देणार आहे होय? अजिबात OTP मिळणार नाही. आणि मग आता फोन कट करते ती. त्यानंतर ती आता प्रेक्षकांना सुद्धा चांगला संदेश देत म्हणत असते, तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा, असा OTP कोणालाच द्यायचा नसतो. आणि जर समजा चुकून तुमच्याबरोबर किंवा तुमच्या आजूबाजूवाल्यांबरोबर कोणाबरोबर काही असा स्कॅम झालाच तर लगेचच्या लगेच या क्रमांकावर संपर्क करायचा. आणि मग ती एक नंबरसुद्धा सांगते आणि पुढे म्हणत असते, अहो कशाला काळजी करताय तुम्ही, मी आहे ना, मी तुम्हाला कुठल्या स्कॅम बिममध्ये वगैरे असं काही अडकूच देणार नाही आहे, टेन्शन घेऊ नका, सगळी माहिती देणार मी तुम्हाला काय. आणि मग आता लगेचच ती हसते. तर दुसरीकडे आता गुढीची पूजा वगैरे करून सगळेच जण घरामध्ये आलेले असतात. तर सावली ही घाबरलेली असते आणि मग ती अमृता वहिनीच्या मागे लपलेली असते. तर ऐश्वर्या ही म्हणायला लागते, मला तर वाटतं ना की गुढी पडण्यामध्ये आणि ही मुलगी तिथे पोहोचण्यामागे हिचाच हात असणार. बरोबर गुढी उभारायच्या वेळेस ही कशी काय पोहोचली? त्याबरोबर लगेचच मोठा दादा हा सावलीला ओरडत म्हणायला लागतो, सावली बाहेर ये, सावली बाहेर ये. त्यावर सारंग त्याच्याकडे बघतो. मग तो लगेच हळू आवाजात म्हणायला लागतो, सावली बाहेर ये, आम्ही कोणी तुला अजून काही बोललोय का? आम्ही फक्त तुला एवढंच विचारतोय की तू कुठे गेली होतीस आणि बरोबर पूजेच्या टायमाला घरी कशी काय आलीस? त्याबरोबर आता सारंग म्हणायला लागतो की आपलं ठरलं होतं की आपण आज पुराव्यांच्या आधारावरती जे काही खरं खोटं आहे ते करणार आहोत. मग सुरुवात करूया, आपण पॉईंटवर येऊया सरळ. त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, गुड, बरोबर बोलतोयस तू सारंग, मुद्द्याला हात घालूया आपण, मी पण त्याचीच वाट पाहते. त्यावर लगेच आता इकडे अस्मी म्हणायला लागते की माझ्याकडे पुरावा आहे. आणि मग लगेचच आता अमृता वहिनी ही तिला म्हणायला लागते, अस्मी, प्रत्येक वेळेस माझ्याकडे पुरावा आहे असं बोलून नाही चालत, पुरावे दाखव ना जर तुझ्याकडे पुरावे आहेत तर. कारण तू असं पुरावे आहेत सांगून आम्ही तुझ्यावरती विश्वास कसा ठेवायचा? काय पुरावे आहेत तुझ्याकडे? त्याबरोबर लगेचच आता तिलोत्तमा तिला काही उत्तर देणार इतक्यात अस्मीच म्हणायला लागते, माझ्याकडे पुरावे आहेत वहिनी आणि मी ते पुरावे तुम्हा सगळ्यांना दाखवणार सुद्धा होते, फक्त योग्य वेळ येण्याची वाट बघत होते. मला तुम्हा सगळ्यांना पुरावे ह्या मुलीसमोरच दाखवायचे होते आणि आता मी तुम्हाला दाखवते. असं म्हणत ती लगेचच जगन्नाथकडून सावलीने पैसे घेतानाचा जो फोटो असतो तो घरातल्या सगळ्यांना दाखवत म्हणते, हे बघा, ही मुलगी जगन्नाथकडून पैसे घेते. त्याबरोबर तिलोत्तमा तो फोटो बघते आणि म्हणते, नक्की हा फोटो आजचाच आहे ना? त्यावर अस्मी म्हणते, हो मॉम. त्यावर ती पुन्हा तिला विचारते, नक्की हा फोटो आजचा आहे अस्मी? त्यावर अस्मी म्हणते, हो खरंच मॉम. त्याबरोबर आता बाबा हे लगेचच सावलीला विचारायला लागतात, सावली बाळा, हे काय केलंस तू? त्या जगन्नाथकडून पैसे घेतलेस? अगं स्पष्ट दिसतंय ह्या फोटोमध्ये. त्यावर लगेचच तिलोत्तमा बाबांना म्हणायला लागते, दिसतंय ना आता फोटोमध्ये स्पष्ट, तरीसुद्धा तुम्ही तिला काय विचारताय? पुरावा आपल्या समोर आहे, मग आता विचारायची काय गरज? याचा अर्थ अजूनही ही मुलगी त्या जगन्नाथला भेटते, त्याच्याकडून पैसे घेते, याचा अर्थ ती आजही त्या जगन्नाथबरोबर काम करते. म्हणजे आणखीन आता नवीन तुला काय करायचं आहे? किती त्रास द्यायचं ठरवलंयस तू माझ्या मुलाला? बोल ना, आता आणखी पुढे तुम्ही काय तमाशे करणार आहात? अगं बोल. त्याबरोबर आता मात्र सावली घाबरलेली असते आणि ती काही बोलत नसते. तर तिलोत्तमा तिला म्हणत असते, याचा अर्थ यापूर्वीसुद्धा तू त्याच्यासाठी काम करायचीस आणि अजूनही तू त्याच्याचसाठी काम करतेस. त्याबरोबर आता तिलोत्तमा प्रचंड चिडलेली असते. हे बघत मोठा दादा म्हणतो, अगं आई, हो हो हो, तू जरा शांत हो, रिलॅक्स हो, शांत हो, उगाच या मुलीसाठी तू का चिडतेस? सारंग, बघतोयस ना, अरे आज सण आहे, गुढीपाडवा, आणि आपण आपल्या घरामध्ये भांडत बसलोय. कोणामुळे? तर या मुलीमुळे. आता तरी प्लीज काहीतरी बोल. त्याबरोबर सारंग म्हणत असतो, अस्मी, तू मला प्रेमात पाडण्याचे, मला प्रेमात फसवण्याचे पैसे घेतले होतेस ना जगन्नाथकडून? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते, अरे सारंग, त्यावेळेस अस्मी जगन्नाथसाठी काम करत होती म्हणून तिने तुला प्रेमात फसवण्याचे पैसे घेतले आणि नंतर हळूहळू ती तुझ्या प्रेमात खरोखर पडली आणि म्हणून जगन्नाथने तिला तुझ्या आयुष्यातून बाजूला करून ह्या बावळट मुलीला आणून ठेवलं. हा सगळा आता पास्ट झाला आहे, पण आत्ता प्रेझेंट हे आहे की ही मुलगी अजूनही जगन्नाथकडून पैसे घेते, म्हणजे ती त्याच्याचसाठी काम करते. त्यावर सारंग म्हणत असतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे?
आता ऐश्वर्या वहिनी पुढे म्हणायला लागते, अरे सारंग, आता आपल्याला स्पष्ट या फोटोमध्ये सावली त्याच्याकडून पैसे घेताना दिसतंय ना, मग तरीसुद्धा तू कसा असा प्रश्न विचारू शकतोस? त्यावर लगेच सारंग म्हणायला लागतो, वहिनी, म्हणजे तुझं हेच मत आहे की सावली अजूनही जगन्नाथकडून पैसे घेते आणि लग्न अगोदरसुद्धा ती तेच करायची? त्यावर लगेच मोठा दादा म्हणायला लागतो, सारंग सारंग ऐक ना माझं, हे बघ मी काय म्हणतो, सावलीने लग्न अगोदर काय केलं, आत्ता तिने काय करते, या सगळ्याचे लग्नाआधीचे पुरावे आपल्याकडे नाही आहेत, पण ती आत्ता काय करते याचा पुरावा आपल्यासमोर आहे ना. ती जगन्नाथकडून पैसे घेते याचा अर्थ ती जगन्नाथसाठी काम करते. मग आत्ता आपण या मुद्द्यावर बोलूया ना. त्याबरोबर लगेचच अमृता वहिनीचा नवरा हे सगळं बोलत असताना ऐश्वर्याचा नवरा म्हणतो, मला काय वाटतं, आपण सगळा निर्णय सारंगवरती सोडून देऊया, शेवटी तो ठरवेल ना त्याला काय करायचं आहे. त्यावर लगेचच मोठा दादा म्हणायला लागतो, तेच म्हणतोय मी सुद्धा, निर्णय सारंगवरतीच सोडलाय, बोल ना सारंग. त्यावर सारंग म्हणायला लागतो की या फोटोमध्ये पैसे घेताना दिसत आहे ना सावली. बरं बबलू, आता तू सांग काय घडलं होतं. त्यावर बबलू म्हणायला लागतो की मी बघितलं होतं सावली वहिनीने पैसे घेतले होते जगन्नाथकडून. आणि मग पुढे तो सांगायला लागतो की इतक्यात लगेच त्याला आता ऐश्वर्या टोकते आणि म्हणायला लागते की बघितलंस सारंग, याचा अर्थ आपल्याकडे आणखीन एक पुरावा आहे या मुलीच्या खोटारडेपणाला सिद्ध करण्यासाठी. त्यावर सारंग म्हणत असतो, एक मिनटं वहिनी, आता पुढे बोल बबलू, का घेतले सावलीने त्याच्याकडून पैसे, तू काय बघितलंस नेमकं, स्पष्टपणे सांग. त्यावर बबलू म्हणायला लागतो की सारंग दादा, मी सावली वहिनीला शोधत फिरत होतो आणि त्यावेळेस मला सावली वहिनी दिसली. मी तिच्या मागे गेलो तर मला कळलं तिचा भाऊ हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मी सिस्टरजवळ जाऊन बोललो तर मला समजलं की पैसे भरायचे आहेत आणि जोवर पैसे भरणार नाही तोवर अप्पूवरती ट्रीटमेंट सुरू होणार नाही. आणि मग त्यानंतर जगन्नाथ त्या ठिकाणी आला आणि जगन्नाथने स्वतःहून वहिनीला पैसे देऊ केले. त्याची बायको अप्पूची चौकशी करत होती, त्यावेळेस जगन्नाथ म्हणाला की पैसे लागणार आहेत ना हॉस्पिटलमध्ये भरायला, हे पैसे तू घे. त्यावेळेस सावली वहिनी पैसे घेत नव्हती, तर जगन्नाथ म्हणाला की रक्ताच्या नात्यापेक्षाही आपलं नातं बाप लेकीचं म्हणून खूप घट्ट आहे आणि म्हणून तू माझ्याकडून पैसे घे. जर आज पैसे घेतले नाहीस तर तू तुझ्या वाट्याला आणि मी माझ्या वाट्याला. आता लगेचच ऐश्वर्या म्हणायला लागते, कशावरून हे सगळं खरं आहे, आम्ही विश्वास कसा ठेवायचा तुझ्यावर बबलू. त्यावर बबलू म्हणत असतो, म्हणूनच मी सुद्धा व्हिडिओ बनवून आणलाय ना. आणि लगेचच तो आता सगळ्यांना व्हिडिओ दाखवायला लागतो. आता तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर सगळ्यांना खरं कळलेलं असतं आणि मग आता लगेचच तो व्हिडिओ बघून सगळेच जण गप्पसुद्धा बसलेले असतात. तर बिचाऱ्या सावलीच्या डोळ्यातून मात्र घळाघळा अश्रूच वाहत असतात. तर आता सारंग म्हणायला लागतो की आता आई, मला वाटतं की तुला सुद्धा सगळं खरं कळलंय आणि घरातल्या सगळ्यांनाच सगळं खरं कळून गेलंय. त्यामुळे खरं खोटं न्याय निवाडा आता काही करण्याची गरज आहे असं मला तरी वाटत नाही, बरोबर ना. आणि अस्मी, तू ना जरा खऱ्याला खोट्याचा मुखवटा लावून सगळ्यांच्या समोर आणण्याचं बंद कर, कारण जर तू असं करत राहिलीस ना तर आणखीन मनातून उतरत जाशील तू माझ्या, कळतंय. त्याबरोबर आता मात्र तिलोत्तमा ही रागारागात तिकडनं निघून गेलेली असते. तर तिलोत्तमाच्या मागोमाग बाबासुद्धा निघून जातात. मग अमृता वहिनी, मोठा दादा, ऐश्वर्या, त्याचबरोबर तिचा नवरा, बबलू, सोहम, अस्मी सगळेच करून एकामागोमाग एक निघून गेलेले असतात. आता तिथे फक्त सारंग आणि सावली हे दोघंच एवढ्या मोठ्या हॉलमध्ये उरलेले असतात. आता सावली ही डायनिंग टेबलजवळ उभी असते. सारंग हा सावलीकडे चालत जातो. सावली खाली बघत असते, ती सारंगच्या नजरेत सुद्धा बघत नसते. तर सारंग हा तिला म्हणत असतो, सावली, आज मी तुझी बाजू घेतली असं जर तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. मी सत्याची बाजू घेतली आहे आणि आज तू जिंकूनही हरली आहेस का माहिती आहे तुला, असं विचारतो. त्यावर सावली सारंगकडे बघायला लागते. तर सारंग हा तिला म्हणत असतो की आज ज्यावेळेस तुला पैशांची गरज होती त्यावेळेस तू जगन्नाथकडून पैसे घेतलेस. तू आज तुझ्या हक्काच्या माणसाकडे यायला हवं होतंस, तू आज तुझ्या मित्राकडे यायला हवं होतंस, पण तू तसं केलं नाहीस. याचा अर्थ अजूनही आपली मैत्री कुठेतरी कमी पडते आणि आज तू जगन्नाथकडून पैसे घेतलेले मला अजिबात आवडलेलं नाही आहे. एवढं बोलून सारंग हा तिकडनं निघून गेलेला असतो. आता मात्र सावली तिकडे एकटीच उभी राहिलेली असते आणि हा एपिसोड इथेच संपतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? आता सारंग तर सावलीवरती थोडासा नाराजही झालेला आहे. मग सावली कशा प्रकारे सारंगची नाराजी दूर करेल आणि कशा प्रकारे ती त्याला समजावेल ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि सारंगसुद्धा फार काळ सावलीवरती नाराज राहू शकेल का, कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करत चला. तसंच
आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांबरोबर तसेच कुटुंबियांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या छान छान व्हिडिओंचा आनंद असाच घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.